एव्हरीवन, कशा आहात सगळे? खूप दिवसानंतर मी आज ब्लॉग करते आणि आज असं काही स्पेशल काहीच नाही आहे. मी विचार करते काहीतरी कंटेंट आणूया आपण दाखवूया सगळ्यांना काहीतरी डे इन अवर लाईफ. पण रिसेंटली मी फक्त आता एक मसुरी आम्ही गेलो होतो माझ्या बड्डेच्या दिवशी. त्या दिवशीचा मी एक फक्त शॉर्ट टाकला आहे, तो नक्की पहा. खूप छान वाटलं होतं आम्हाला मसुरी जाऊन. खूप सुंदर प्लेस आहे, व्हेरी अंडररेटेड बट रिअली व्हेरी गुड प्लेस. जर तुम्हाला थोडंसं शांतता हवी आहे, रोमॅन्टिक प्लेस जायचं आहे कपल्ससाठी, तर खूप सुंदर जागा आहे ती. तर नक्की वॉच द शॉर्ट्स. आणि तुम्हाला जर त्या शॉर्टमध्ये जर तुम्हाला काही पण लाईक लोकेशनचं लिंक किंवा हॉटेल रूम जिथे आम्ही राहिलो होतो त्याचं लिंक जर हवं असेल तर मला नक्की कमेंट करा, मी नक्की तुम्हाला शेअर करेन. ऑल्सो मी एक प्लॅन करते की एक मोठा व्हिडिओ पण अपलोड करू मसुरीच्यासाठी, तर ते पण इन प्रोसेस आहे. टिल दॅन मी हे शॉर्टच टाकलं होता तुम्हाला एक ग्लिम्स देण्यासाठी. तर हे झालं. आणि वॉट अबाउट टुडे? आज तर मी असंच थोडीशी फ्रेश फील करत होती, तर रेडी झाले आणि विचार केला की काहीतरी आपण रेकॉर्ड करूया. एनिथिंग इट कॅन बी, मे बी खूप जास्त मजेदार व्हिडिओ नसेल आजचा, किंवा असेल पण आय डोंट नो व्हॉट द डे विल ब्रिंग आउट ऑफ मी. पण आता जस्ट मी थोडंसं पूजा वगैरे केली आहे, साफसफाई केली आहे, जेवणासाठी डो पण रेडी केलं आहे, नाश्ता वगैरे सगळं झालं आहे. आणि मी आज विचार करते की मी पालक पनीर बनवू, तर ते आहे इन माय माइंड. अँड सोबतच ऑफकोर्स माझं ऑफिस पण आहे आज, तर विल गेट स्टार्टेड विथ आर डे. So guys, I started with my work and तुम्हाला संक्रांत होतं by the way. And काम होईपर्यंत 2 वाजले. 2 वाजता मी फ्री झाली and त्यानंतर माझा प्लॅन होता पालक पनीर बनवायचा and तेच मी केलं. पालक पनीर and रोटी बनवली. हाय गाईज, सो आता जस्ट जेवण झालं आहे आणि जेवण पण झालं आहे. मी आता एक फोटो टाकेन यानंतर मी काय बनवलेलं जेवणासाठी. सो पालक पनीर होता आज जेवणासाठी. खूप टेस्टी झालेलं. फर्स्ट टाईम बनवलेलं मी पालक पनीर पण. अँड काही खास नाही आहे आजचा दिवस. संध्याकाळी कदाचित आम्ही खाली जाऊ थोडा राऊंड मारायला वगैरे, ते पण रेकॉर्डिंग टाकेन मी. अँड या पुढे बघूया अजून काय फिरू शकतो, काय ॲक्टिव्हिटीज करू शकतो. थोडंसं मी तर राऊंड मारत होती अँड जेवण झालं आहे म्हणून, आणि आता परत ऑफिसचं काम चालू करायचं आहे. बाय गाईज. मी आता जस्ट ऑफिसच काम करत होती, पण जस्ट बाहेर बघितलं विंडोच्या, पूर्ण ॲटमॉस्फिअर जस्ट चुटकीमध्ये चेंज झाला आहे. एकदम वादळ लाईक सिच्युएशन वाटते. सगळे ढग काळे झाले आहेत, सगळे बर्ड्स नुसते फिरत आहेत इकडून तिकडे इकडून तिकडे, पूर्ण ब्लॅक झालं आहे. आणि आता पाऊस, मला असं वाटतं पाऊस पडायला चालू झाला आहे आणि वादळ पण येऊ शकतं. हवा पण एकदम जोरात चालू आहे. पाऊस चालू झाला ॲक्च्युली. दिल्लीमध्ये चालू आहे रेन अँड थंडरस्टॉर्म इन द मंथ ऑफ मार्च, ऑलमोस्ट इन एप्रिल. नाईस, बट ॲटलिस्ट गरम नाही होते, दॅट इज द बेस्ट थिंग. वॉट एव्हर इट इज. पाऊस आला. वाजू, थँक्यू. ठीक आहे. हाय गाईस, आज बॅग कसं दिसतं माझ्यावरती मला सांगा. मला सगळं लहान लहान दिसतंय. आहे पण नाही वाटत. किती क्यूट दिसतोय. क्यूट आहे, खरंच खूप क्यूट आहे हा. ये प्रॉपर ऐसे खुला हुआ ये लाइन हो गई बेकार दिसतोय एकदम. नाईस यार.
और इसमें 2 तरीका है. बताना. ओ वाव, पूर्ण लुकच चेंज झाला यार. सही आहे. सुपर. लव. रूअफ़ज़ा है क्या वो? ड्राई फ्रूट नहीं डालते हैं? ये आ गई. क्या है ये? कुल्फी, रबड़ी फालूदा. रबड़ी फालूदा. कुल्फी रबड़ी फालूदा. खा लो स्टार्ट करो. रुको मैंने. सो गाइस आम्ही आता टुकटुक मध्ये बसलोय. इकडचं हे लोकल आहे व्हेकल. आपण 10,000 रुपये पर पर्सन 20-20 रुपये असं इथून जातो. आणि आता आम्ही आमच्या घरी चाललो. खूप सारी आम्ही शॉपिंग केली आहे लोकल मार्केटमधनं. अँड या वी आर गोईंग होम नाव. तर काहीतरी आम्ही आमचं प्लॅनिंग चाललेलं आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये परत भूक लागली. आम्ही तर रात्रीचे 1:20 झालेत आणि भूक लागली आहे. जेव्हा भूक लागली असते रात्रीची आणि काहीच नसतं खायला, तेव्हा फक्त एकच सोल्युशन असतं, इट इज मॅगी. तर हे करतं, हे फटाफट खाऊ अँड मग झोपायला जाऊ. तर हे चाललं आहे मॅगी मेकिंग क्विकली.